पुण्याला हादरवून सोडणाऱ्या दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स समोर येताना दिसतात। या प्रकरणाचे धागेदोरे थेट पुण्यामधील निरामय रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचत असल्याची बातमी आपण पाहिली। मात्र पोलिसांनी या रुग्णालय प्रशासनाची ज्यावेळेला कसून चौकशी केली त्यावेळेला पुण्यातील वडगाव शेरी भागात असलेल्या निरामय रुग्णालयात मोठी कारवाई पार पडलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना सोबत घेऊन पोलिसांनी रुग्णालयामध्ये रीतसर पंचनामा केला। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार पती रोहन आणि सासू सुनीता चौधरी यांच्या दबावाखाली येऊन दीप्तीला याच निरामय रुग्णालयात गर्भलिंग तपासणीसाठी नेण्यात आलेलं होतं। दीप्ती चौधरी यांच्या काकू स्वतः अनिताजी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अनिताजी, आपलं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलवरती। सगळ्यात महत्त्वाची बाब, दीप्ती चौधरी यांच्या मृत्यूला नेमकं कोण कारणीभूत आहे? अशा कुठल्या घटना घडल्या ज्यामुळे दीप्तींना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे, तुम्हाला तुमची लेक गमवावी लागली आहे? तिच्या ह्या मृत्यूला कारण म्हणजे तिचं कुटुंब, तिची सासू सासरे, दीर, नवरा, तिची सतत होणारी मानहानी, तिचा सतत होणारा अपमान, तिची सतत होणारी डिप्रेशन मध्ये गेलेली होती। प्रत्येक गोष्टीत तिच्या प्रत्येक मुद्द्याला त्यांनी नावं ठेवलेली होती। तिच्या स्वतःच्या दिसण्यावरून तिला नावं ठेवलेली होती, तिच्या चारित्र्यावरून संशय घेतला होता। त्यामुळे ती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेलेली होती। 7 वर्ष तिने लग्नाचा संसार तिच्या परीने वाचवायचा भरपूर प्रयत्न केला होता, खूप समजून घेतलं होतं प्रत्येकाला, पण त्या गोष्टी तिच्यासाठी ती योग्य नव्हतीच माणसं, आणि त्यामुळे तिला त्या गोष्टी करण्यास भाग पाडलं गेलं आणि त्या गोष्टींचा अंत असा झालेला आहे। बरं, रोहन चौधरी आणि सुनीता चौधरी यांना देखील आज रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं, ज्या ठिकाणी गर्भलिंग चाचणी करण्यात आल्याचा दावा केला जातोय। पोलीसही तपास करतायत। हे नेमकं प्रकरण काय होतं? कारण आता पोलीस प्रत्येक अँगल तपासून पाहणार आणि दीप्ती चौधरींच्या मृत्यूचं कारण शोधून काढणार। ऍक्च्युली तिला पहिली एक मुलगी आहे 2.5 वर्षांची, बरं, आणि दुसऱ्यांदा जेव्हा ती प्रेग्नेंट राहिली तेव्हा तिला दिवस गेले, तेव्हा त्यांना पहिली तर गोष्ट, त्यांना त्यांचा वंशाचा दिवा हवा आहे, त्यांना मुलगा व्हायची अपेक्षा होती। पहिलीच मुलगी झाली तेव्हा त्यांचा चेहरा इतका नाराज झाला होता, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। आणि आता जेव्हा ती दिवस राहिले तेव्हा त्यांनी 3 महिने होईपर्यंत वाट बघितली, कारण त्यांना ती तपासणी करायची होती, गर्भलिंग तपासणी करायची होती, आणि त्यांनी ती तपासणी परस्पर करून घेतली। कुठून घेतली, काय घेतली, आम्हाला याचा काही तपास लागून दिला नाही, आणि त्या तपासणीत असं आढळून आलं की ती मुलगी होती, आणि त्यामुळे त्यांना ती मुलगी नको होती। तिने 5 महिन्याचं त्यांनी तिचं ऑपरेशन करून तिच्यावर दबाव आणून त्या गोष्टी करून घेतल्या, त्यामुळे तिचं खच्चीकरण झालं, तिचे हार्मोनल इम्बॅलन्स झाले, तिचे मानसिक अवस्था तिची बिलकुल चांगली नव्हती ना, शारीरिक अवस्था चांगली होती। त्यात ती डिप्रेशन मध्ये गेली असावी, आणि काही गोष्टी मेंटली हरास करून हॅमर करून तिला या गोष्टी करण्यास भाग पडलेला आहे। बरोबर आहे। पुढच्या काळामध्ये चौधरी कुटुंबावरती कुठल्या प्रकारची कारवाई व्हावी असं वाटतं, आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे लेकी सुनांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, कुणाला मृत्यूला सामोरं जाऊ लागू नये, यासाठी कुठल्या कठोर कारवाईची तुमची अपेक्षा आहे? कठोर कारवाई तर त्यांना झालीच पाहिजे। त्याआधीही मला काही सांगायचं आहे की प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या मुलीला जन्म देताना तिच्याबद्दल काही स्वप्न पाहिलेली असतात। तिला जन्म देताना त्यांनी बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या असतात, कळा सोसल्यात, त्या आईनी माऊलीने तर कळा सोसलेल्या असतात, आणि त्या गोष्टी त्यांनी जन्म देताना हा विचार केलेला नव्हता की उद्या असा दिवस माझ्यासाठी येईल की माझ्याच मुलीचा मृत्यू मला बघायला मिळेल। ही दुःखद गोष्ट आहे। ही आज आमच्या मुलीच्या बाबतीत असं झालेलं आहे, अशा कित्येक मुलींबाबतीत असं झालेलं असेल। ह्या मुलींच्या बाबतीत असं होऊ नये। उच्च शिक्षित मुली आहेत, आज आई वडील काही नाही म्हणून करत मुलींसाठी, त्यांना शिक्षण देणे, त्यांचे पालन पोषण करणे, त्यांचे लग्न थाटामाटात करून देणे, आणखी अजून काय करायला पाहिजे आजकालच्या पालकांनी? आणि त्यांना हा दिवस बघायला मिळतो म्हणजे हे दुर्दैवच झालं ना। आपल्या महाराष्ट्रात, जिथे पुण्यात विद्येचं आपण माहेरघर म्हणतो, जिथे मुलींना आपण सोन्यासारखं जपतो, त्यांना जीव लावतो, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करतो, तिथेच जाऊन मुलगी जेव्हा परक्याच्या घरी जाते, सासू सासऱ्यांकडून अशा प्रकारचा छळ होतो, तेव्हा त्या आई वडिलांना त्यांच्या काळीजाचे 1000 तुकडे होत असतील, तेव्हा काय होत असेल? आणि आता अशा कित्येक मुलींना हे सोसावं लागतंय। त्याच्यावर कुठेतरी एक
बंदी यावी किंवा आळा बसावा, कुठेतरी दहशत निर्माण व्हावी, म्हणून या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा किंवा कठोरातले कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, जेणेकरून समाजात एक सोशल अवेअरनेस निर्माण होईल आणि ह्या गोष्टी करण्यास घाबरतील लोक किंवा काही गोष्टींमध्ये त्यांना करायला ह्या भाग पडल्या होणार नाही त्या गोष्टी समाजात, असं आम्हाला वाटतं. नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्या सोबत जोडल्या गेलात आणि या संदर्भातली सविस्तर चर्चा केली. लोकशाही मराठी आणि आमचे प्रेक्षक देखील आपल्या कुटुंबियांसोबत आहेत आणि या दुःखात आम्ही देखील सहभागी आहोत. तुम्हाला बोलवण्यामागचं कारण एवढंच आहे की समाजामध्ये आजही मुलगा मुलगी जर भेद होत असेल, एखाद्याची लेक आपण आपल्याकडे आणून जर तिला सुनेचा दर्जा देऊन तिचा छळ होत असेल, तर मात्र कठोर कारवाईची अपेक्षा आहे. महिला आयोग असेल, पोलीस असेल, न्यायालय असेल, सगळ्यांकडून प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षा आहेत आणि हा न्याय मिळावा यासाठी आम्ही देखील या बातमीचा पाठपुरावा करत राहू. धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.